नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज जे आपण अपडेट बघणार आहोत ते अपडेट कर्जमाफीबद्दलचे अपडेट आहे। तर अपडेट शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल। तर मंडळी, यामध्ये आपण जो बघणार आहोत तो म्हणजे राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 25,000 रुपये प्रोत्साहन अनुदानपासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली आता गतिमान झालेल्या आहेत। राज्य सरकारने त्यावेळी माहिती मागवली असून 2 दिवसात जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांचे नाव पाठवण्याचा आदेश सहकारी विभागाने दिला आहे। त्यानुसार सुमारे 22,000 शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो। केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ योजनेनंतर राज्य सरकारने 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आणली होती। यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहन अनुदान, तर 50,000 रुपयाच्या वरील थकीत पीक कर्जासाठी OTS योजना प्रभावीपणे राबवली होती। आता यामध्ये जिल्ह्यातील 1,97,596 खातेदार शेतकऱ्यांना 373,81,70,000 रुपयाचा लाभ झाला होता। राज्यात 2021 नंतर महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली। आता यामध्ये 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं। प्रोत्साहन अनुदानाचे बजेट घोंगडे कायम असताना आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने वंचित शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। आता सरकारी विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थेकडे या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे। सोमवार दिनांक 22 पर्यंत ही माहिती सहकार विभागाला देण्याचं नियोजन बँकेचे असून त्या उद्दिष्टाने सूचनाही संबंधित देण्यात आलेला आहे। आता मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017 कर्जमाफीचे त्यावेळेचे खातेदार होते 20,000, रक्कम 71 कोटी होती। प्रोत्साहन खातेदार 1,76,000 होते, रक्कम 286 कोटी होती। OTS पात्र खातेदार 1,278 होते, रक्कम 16 कोटी होती। आता तेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये जर बघायला गेलं तर कर्जमाफीचे खातेदार 47,000 आहेत, रक्कम 285 कोटी आहेत। प्रोत्साहन खातेदार 1,77,789 आहेत आणि रक्कम 646.36 कोटी आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आता वाढून जे अनुदान मिळणार आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज जी सन्मान योजना राबवली जात आहेत ती अशा प्रकारे असणार आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळणार आहे। तर मंडळी, हे होतं छोटंसं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।